नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधनं बोलत आहे. मित्रांनो, शिक्षण घेतल्यानंतर आपल्याला एखादी नोकरी मिळते किंवा आपण व्यवसाय चालू करतो. त्याच्यानंतर आपल्याला हे एक पात्रता झाली, शिक्षण घ्यायलाच पाहिजे. शिक्षण अत्यंत महत्त्वाचं आहे आणि योग्य वेळेत घ्यायला पाहिजे. कधीही शिक्षण घेता येत नाही. तसंच त्याच्यानंतर जे आपण पैसे कमवतो तो कमवायचा एक आपल्याला पिरियड आहे मित्रांनो. जसं नोकरी सरकारी असेल किंवा कंपनीत असेल, परमनंट झाल्यानंतर रिटायरमेंट एज येतं. तसंच मित्रांनो, आपल्या शरीराचे जे पार्ट आहेत, इंद्रिय आहेत, हे सुद्धा कितीही वर्षानुवर्षे चांगले राहत नाहीत. हे नैसर्गिक बदल आहे. फक्त ह्याची जाण असणं गरजेचं आहे आणि नुसतं माहीत होऊन उपयोग होत नाही. त्याच्यासाठी प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. कारण आज जी आपण आपली संपत्ती आहे शरीर, ही ह्याच्या माध्यमातून आपण पैसे कमवतो. जसं एखादा आपल्याला प्रवास करायचे तर आपण 2 व्हीलर किंवा 4 व्हीलरचा वापर करतो. तसंच ही पैसे कमवायचं एक मशीन आहे माणूस. म्हणजे हे कधी बिघडणार आहे माहीत नाही. हे ह्याचे पार्ट मिळत नाहीत किंवा हे कधी धोका देईल सांगता येत नाही. कारण बघा, एखादे वाहन जर खराब झालं तर आपण दुसरं वाहन घेऊ शकतो. फॅक्टरी आहे, माणसाची तशी फॅक्टरी आहे का? आणि एक दिवस हे जे शरीराचे इंद्रियाचे पार्ट जर काम करायचे थांबले तर पैसे कमवता येणार नाही. मग नंतर कसं जगणार? कारण आज आपण जे पैसे कमवतो ते आपल्याला पुरत नाहीत, उरत नाहीत आणि आपल्याला पैसे कमी पडतात नेहमी. हे आणि उद्या जर इन्कम बंद झाल्यानंतर काय करणार? किंवा आपल्या जिम्मेदारी असतात, आपण कशा पार पाडणार? मित्रांनो, बरेच लोक माझा व्हिडिओ बघून टाळाटाळ करतात. मित्रांनो, हे माझ्यासाठी नाही, तुमच्यासाठी हेच कळायला म्हातारपण येतं. बऱ्याच व्यक्तीला रिटायरमेंट एज येतं आणि वेळ निघून जातो पूर्ण आणि वाईट वेळ 100% येते. मित्रांनो, आपण जर आपल्यासाठी प्लॅनिंग करत नसेल तर आपल्यासाठी कुणीही करणार नाही. आपल्याकडं नसेल तर जगात नाही आणि आपलं कुणी नाही. आणि गैरफायदा नक्की चालू होतो. जसं चांगलं शिक्षण नाही घेतलं तर कमी पगाराची नोकरी मिळते. काम तर करावं लागतं आणि मिडल क्लास आणि लोअर क्लासमध्ये खूप मेहनत केली जाते मित्रांनो आणि पैसे कमी मिळतात. जसं एखाद्या बँकेच्या मॅनेजरला पगार जास्त असतो परंतु आतल्या कर्मचाऱ्याला कमी असतो. कर्मचारी जास्त काम करतात, शारीरिक कष्टाचे काम करतात ना, बिगारी मिस्त्री करतात का नाही, त्यांना कमी पगार काम मिळतो. त्याचं कारण त्यांनी जिम्मेदारी घेत नाहीत किंवा स्किलचं काम करत नाही. स्किल महत्त्वाचं आहे. शिक्षण शिकल्यानंतरसुद्धा आपण सतत आयुष्यभर शिकत राहिलं पाहिजे आणि स्किल आत्मसात केलं तर आपल्याला पेमेंट जास्त मिळतं किंवा आपल्याला आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये डिसिजन चांगले घेता येतात, आपलं जीवन सुंदर बनवता येतं. मित्रांनो, आयुष्यभर शिकायचं असतं. चुका टाळून चुका दुरुस्त केल्या पाहिजेत किंवा आपण प्लॅनिंग करून आपल्याला फायद्यासाठी आज त्रास घेऊन आपण प्लॅनिंग केलं पाहिजे. मित्रांनो, बरेच लोक ह्या गोष्टीकडे लक्ष देतात आणि त्यांना नंतर शेवटी कळायला लागतं वेळ कुणासाठी थांबत नाही. वाईट वेळ निर्माण होते आणि चांगली जाते. मित्रांनो, LIC ऑफ इंडिया ही सरकारची संस्था. इथं आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे. लवकरात लवकर घ्या, हा प्लॅन बंद होणार आहे.